आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहे। सुषमाजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। काँग्रेस भवनाच्या समोर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। छत्रपती शिवरायांवरती केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य म्हणजे जे हर्षवर्धन सपकाळांनी केले याच्या निषेधार्थ आधी आंदोलन चांगलं शांततेपणे चालू होतं, मात्र त्यानंतर या आंदोलनानं हिंसक वळण धारण केलेलं आहे। आपण कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? भारतीय जनता पार्टीची ही गरज आहे। भारतीय जनता पार्टीने एवढी सगळी नौटंकी केली नाही तर कालच्या घटना कशा झाकून जातील बरं? काल मुलुंड मेट्रोची जी दुर्घटना झाली, ज्या दुर्घटनेमध्ये काही लोक मृत्युमुखी पडले, ती सगळी घटना जर झाकायची असेल, काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जमिनीतली दादागिरी करतानाचा व्हिडिओ बाहेर आला। तो व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सपकाळ साहेबांनी आधी शेअर केला होता। हे सगळं बघता भाजपला अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे। त्यामुळे त्या दोनही घटनांकडून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपला आज एक नवा ड्रामा करण्याची गरज होती। त्यामुळे ही नवी नौटंकी केलेली आहे भाजपने। कारण भाजपला जर छत्रपती शिवरायांबद्दल एवढंच प्रेम असतं तर आता जे आंदोलन भाजप करत आहे हेच आंदोलन भाजपने कोश्यारींच्या समोर का केलं नाही? हेच आंदोलन भाजपने प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी का केलं नाही? छिंदमच्यासाठी का केलं नाही? त्यामुळे भाजपने असं या पद्धतीची नौटंकी करायची गरज नाही। लोकांना कळतं की भाजप काय आहे काय नाही। पण सुषमाताई, तुम्ही समर्थन करताय का हर्षवर्धन सपकाळांनी जे वक्तव्य केलं छत्रपतींबद्दल? नाही, मी काय सांगते, मी फक्त या घटनेचा अन्वयार्थ लावते की भाजपला आत्ताच करायची गरज का पडली? खरंच भाजपला छत्रपती शिवरायांच्या बद्दल प्रेम आहे का? भाजपला जर छत्रपती शिवरायांच्या बद्दल प्रेम असेल तर भाजपने आधी कोश्यारींच्या बद्दलची त्यांची काय भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे। कोश्यारींनी एवढ्या वाईट पद्धतीने बोलल्यानंतर भाजप आणि भाजपचे नेते मुख गिळून गप्प होते। अहो, साधा फडणवीसांनी एक निंदाव्यंजक ठराव सभागृहात मांडला नाही, त्यांना तोंड आहे का आंदोलन करायला? प्रशांत कोरटकरने महाराजांनी आग्र्याहून सुटताना लाच दिली असं वक्तव्य करणारा तो माणूस, त्याच्याबद्दल काय भाजपने भूमिका घेतली? त्यामुळे भाजपला कुठलाही नैतिक अधिकार नाही। ही जी सगळी नौटंकी आहे ही कालची राहुल नार्वेकरांना मेकअप करण्यासाठीची नौटंकी आहे। बर, पण सुषमाताई, आपण जर एकंदरीत जर सध्या राजकारणाचा जर आढावा घेतला तर महापुरुषांबद्दलची वक्तव्य काही थांबत नाहीयेत। आता हर्षवर्धन सपकाळ हे तुमच्याच महाविकास आघाडी सोबत आहेत, म्हणून मी त्याला कारण काय आहे? त्याला कारण आहे देवेंद्र फडणवीसांचा नाकर्तेपणा। बर, अहो, इतका नाकाम आणि अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राला कधी मिळाला नव्हता। बर बर किती वाईट गोष्ट आहे की या राज्यामध्ये बांगलादेशींची घुसखोरी झाली हे 2 दिवसात सूत्र हातात घेतलेल्या ऋतू तावडेंना कळतं, पण ते फडणवीसांना कळत नाही। जे काम फडणवीसांचं आहे गृहमंत्री म्हणून ते काम तावडे करतात। सुषमाताई, माझ्यासोबत आता भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आहेत। अजितजी, सुषमाताई असं म्हणतायत की या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी कालची जी दुर्घटना झाली मुलुंड मधली ती कुठेतरी झाकण्याचा प्रयत्न भाजप करते असं थेट आरोप त्यांनी केलेला आहे। आपली प्रतिक्रिया? दुर्घटना ही दुर्घटना असते, ती काही कोणी घडवलेली नसते। ज्या आता आरोप करत होत्या गृहमंत्र्यांच्या अपयशीपणाचा, त्यांचे मुख्यमंत्री असताना घरातून एक दिवस बाहेर तरी पडले होते का? कोरोनाच्या काळामध्ये